वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सहकार पतपुरवठा हा टॉपिक क्लिअर करणार आहोत. म्हणजे याच्याशी संबंधित 2 भाग होणार आहे. पहिल्या भागामध्ये मी काही महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये काही उरल्या गोष्टी प्लस वन लाईनर स्वरूपात जे काही प्रश्न असतील ते आपण सर्व कव्हर करणार आहोत. ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो, की जे नवीन विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलशी जुळत असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात. त्यांच्या माहितीसाठी सांगते, आपण ग्रामसेवक भरतीशी संबंधित एक संपूर्ण प्लेलिस्ट चालवली आहे. त्यामध्ये ग्रामसेवकमधील जे काही तांत्रिक घटक आहेत ते तर तुम्हाला मिळणारच आहे. त्या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा लेक्चर इथे मिळणार आहे आणि सिलेबसला धरून हा सगळा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून लॉजिक लावून तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. कारण प्रश्न कसे पडतील हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, म्हणून आपला अभ्यास असणे गरजेचे आहे. तर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीचे सुद्धा प्लेलिस्ट आहे, त्याच्या ज्या लिंक आहेत ते तुम्हाला कुठे मिळतील, तर त्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळतील. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा, तिथे बघा आणि तिथे टच करा त्या लिंकला. तुम्हाला सगळे लेक्चर ओपन होतील आणि एक लेक्चर सिरीजच करून ठेवली आहे, कारण विद्यार्थ्यांना समजत नाही कोणते लेक्चर बघावे, कोणते काय करावे, म्हणून प्लेलिस्टच मी केलेले आहेत. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे क्लिअर करते, की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी मला म्हटलं की तुम्ही तुमचं शिकवलेलं समजते, तुम्ही पेड बॅच का बरं घेत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कधी काळी मी सुद्धा या बॅचसाठी माझ्याकडे सुद्धा पैसे नसायचे, मी कधीच पेड बॅच घेऊ शकली नाही. म्हणून मला असं वाटतं माझ्याकडे आहे आणि मला शिकवण्याची आवड आहे, म्हणून मी ह्या गोष्टी करते आणि मला खूप चांगलं वाटतं. जेव्हा बाहेरून एक रिस्पॉन्स येतो, कमेंट्स येतात सगळ्यांच्या, तेव्हा खूप चांगलं वाटतं. परंतु मी पेड बॅच घेणार नाही. मी सगळ्यांना हे जे लेक्चर आहे ते फ्री केलेले आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींचा फायदा घ्या. तसेच तुमच्या काही मित्रमैत्रिणी असतात त्यांनासुद्धा ह्या गोष्टी शेअर करा. कारण कसं आहे मित्रांनो, मला शिकवण्याची आणि ड्रॉईंग करण्याची प्रचंड आवड आहे आणि या गोष्टीतून इतकं सॅटिस्फॅक्शन मला मिळते, तुम्ही अंदाज लावू शकत नाही. म्हणून मी माझं हे जे वर्क आहे ते चालूच ठेवणार आहे. तुम्ही मला कुठलेही लेक्चर सांगा, मग कुठल्याही विषयाचे सांगा, इकॉनॉमिक्स सांगा, हिस्ट्री सांगा, सायन्स सांगा, कुठलाही विषय सांगा, तुम्हाला ज्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे त्या टॉपिकवर लेक्चर सांगा, मी सगळ्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून देईन. यासाठी मला कुठल्याही प्रकारच्या पैशाची गरज नाही. म्हणजे तसं याचा अर्थ होत नाही की पैसा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही, पैसासुद्धा महत्त्वाचा आहे, परंतु त्यापेक्षाही काहीतरी गोष्टी आहेत ज्या सॅटिस्फॅक्शन देऊन जातात आणि त्या महत्त्वाच्या असतात, म्हणून मी सॅटिस्फॅक्शनला महत्त्व देते. तर आता तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. आता आपण टॉपिकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आणि ग्रामसेवक भरतीमधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण म्हणतो त्याला सहकार पतपुरवठा. तो आज आपण इथे शिकणार आहोत आणि यामध्ये आपण बघतो बऱ्याचसे जे काही तज्ज्ञ आहेत त्या बऱ्याचशा तज्ज्ञांनी सहकार म्हणजे काय या विषयाची जी काही संकल्पना आहे त्याबद्दल बऱ्याचशा व्याख्या केलेल्या आहेत. परंतु आपल्याला काही महत्त्वाच्या निवडक व्याख्या बघायच्या आहेत आणि निवडक अर्थ बघायचा, म्हणजे एक अर्थ बघायचा आहे आणि एक अर्थ तुम्हाला समजला की तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला सहकार व्याख्या जर समजली विषयाची तर पूर्ण विषय म्हणजे अर्धा विषय तिथेच संपतो. तर मला व्याख्या समजून घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, समोर मी तुम्हाला व्याख्या समजून सांगणार आहे. त्यामध्ये VL मेहता नावाचे तज्ज्ञ होते आणि या तज्ज्ञांनी एक व्याख्या सुचवली आहे. ती व्याख्या अतिशय सोपी आणि सुंदर आहे, म्हणून ती व्याख्या मी घेतली आहे, जेणेकरून तुम्हाला सहकार हा विषय अगदी सोपा जाईल समजण्यासाठी. तर बघा, समान आर्थिक उद्दिष्ट आहे, म्हणजे सारखा आर्थिक उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी समान गरजा, सारख्या गरजा असणारे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती जेव्हा स्वइच्छेने एकत्र येतात, ज्या चळवळीत सामील होतात त्या चळवळीला सहकार असे म्हणतात. एकदम सोपी आणि सोपी डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन आपण परत समजून घेऊ. समान आर्थिक उद्दिष्ट म्हणजे एखादा आर्थिक उद्दिष्ट असेल, समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी समान गरजा असलेले जेव्हा लोक आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती, एक व्यक्ती सांगितलं काय, अनेक व्यक्ती हा शब्द महत्त्वाचा आहे. तर स्वइच्छेने हा त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा आहे, म्हणजे व्हॉलंटरी त्याच्यामध्ये सहभाग असावा लागतो, बळजबरीने नाही. तर स्वइच्छेने ज्या चळवळीमध्ये सामील होतात त्यास काय म्हणतात, सहकार असे म्हणतात. तर यामध्ये आपण बघतो की सहकाराच्या डेफिनेशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, जसे कीवर्ड असतात ते तुम्हाला माहिती असले पाहिजे, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर प्रश्न सोडू शकता, एलिमिनेट करू शकता, तुमचा टाईम वाचू शकतो इतरत्र. तर बघा, काही कीवर्ड आहेत आपण बघतो. समान गरजा, समान उद्दिष्ट, सामूहिक प्रयत्न, ऐच्छिक सहभाग, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, स्वइच्छेने व्हॉलंटरी पार्टिसिपेशन गरजेचं असते आणि चळवळीचं त्याला स्वरूप असायला पाहिजे. अशा प्रकारे ज्या गोष्टी असतात त्या सहकार या गोष्टीमध्ये मोडतात.
यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला बॉक्समध्ये लिहिल्या त्या लक्षात ठेवा. नफा, अंतर्गत स्पर्धा, मध्यस्थ यांना स्थान नसते. आता ह्या गोष्टी मी तुला काहीतरी गोष्टी फोकस करून सांगते. म्हणजे बघा, सहकारामध्ये, सहकार चळवळीमध्ये अंतर्गत नफा कमावणे हा उद्दिष्ट असतो का? नाही. अंतर्गत यामध्ये स्पर्धा असते का? हा समोर गेला का, तो समोर गेला का, याचे पाय उडू दे, त्याला मागे उडू दे, अशा प्रकारची स्पर्धा इथे नसते. जो समोर जाऊन एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे संत तुकाराम महाराजांची एक प्रचंड म्हणजे प्रसिद्ध वचन आहे. आणि या वचनानुसार सहकाराचं काम चालत असते. म्हणजे सगळे जे आहेत ते सारख्या लेवलचे असतात, सगळे एकमेकांना सहाय्य करतात. आणि जो फायदा नफा झाला समजा, नफा कमावणे हा उद्दिष्ट नसते, म्हणजे असते, परंतु कसा, तर सर्व लोकांना सारख्या प्रमाणात त्या गोष्टी वाटण्यात येतात. म्हणजे प्रत्येक वैयक्तिक नफा कमावणे हा त्याच्यामध्ये उद्दिष्ट नसते. तसेच यामध्ये मध्यस्थांचं स्थान असते का? मध्यस्थ ढवळाढवळ ह्या गोष्टी नसतात. ज्या काही असतात ते सारख्या लेवलवर विभागणी करण्यात येते आणि सारख्या लेवलवर त्यांचा वाटा असतो. म्हणून आपण बघतो अंतर्गत स्पर्धा आहे, वैयक्तिक नफा वगैरे ह्या गोष्टी आहेत, मध्यस्थ आहे, यांना सहकारामध्ये स्थान नसते. ॲक्च्युली काय झालं मित्रांनो, तोंडाला भरपूर फोड आलेले आहेत आणि वळण लागत नाही आहे जिभेला, म्हणून तो बोल आहे ना, तो बोल व्यवस्थित येत नाही आहे. तर थोडं समजून घ्याल. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न घुमूनसुद्धा विचारला जाऊ शकतो. घुमून फिरून आता तुम्हाला कन्सेप्ट समजली ना, कन्सेप्ट समजली म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मित्रांनो बघा, यामध्ये तुम्हाला असं विचारलं की सहकार विषयामध्ये भांडवलाला जास्त महत्त्व असते. सहकार या चळवळीमध्ये किंवा सहकारामध्ये समाजवादाला जास्त महत्त्व असते, असा घुमून प्रश्न विचारू शकतात. तर मित्रांनो, काही गोष्टी आणखी तुम्हाला क्लिअर करते, म्हणजे सगळा पार्टच तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर काही गोष्टी आहेत मित्रांनो, त्यामध्ये आपण बघतो भांडवलशाही. आता भांडवलशाही हे तुम्हाला टर्मिनॉलॉजी समजून सांगते, नंतर समाजवाद सांगते आणि नंतर मिश्र अर्थव्यवस्था समजून सांगते आणि सहकार हा काय विषय आहे तो पण पूर्ण क्लिअर करते. बघा, भांडवलशाही म्हणजे आपण बघतो एखाद्या खाजगी व्यक्तीला किंवा खाजगी गोष्टींना प्राधान्य असते आणि समाजवादामध्ये काय असते, सरकार काय करत असते, इन्स्ट्रक्शन देत असते आणि त्या इन्स्ट्रक्शनवर बाकीच्या गोष्टी चालत असतात. त्याला आपण समाजवाद असं म्हणतो. म्हणजे गव्हर्नमेंट त्याला इन्स्ट्रक्शन देईन आणि इन्स्ट्रक्शननुसार बाकीचे लोक त्या गोष्टी फॉलो करते, त्याला म्हणतात समाजवाद. आणि भांडवलशाहीमध्ये काय असते, तर प्रायव्हेट गोष्टी असतात, म्हणजे खाजगीपणाला जास्त महत्त्व असते. मग त्यामध्ये वैयक्तिक एकाधिकारशाही, हिटलरगिरीसुद्धा होऊ शकते. मग अर्थव्यवस्था कशी आहे, कोणत्या देशाची, त्यावर मॅटर करते. आता अमेरिकेमध्ये भांडवलशाही आहे, परंतु तिथे आपण बघतो मुक्त धोरणे आहेत. जसे तुम्ही कोणतंही काम करा, तिथे आपण बघतो व्यवसायसुद्धा खूप अपडेटेड झाले, कारण की मुक्त, त्यांना कोणत्या प्रकारचे कायदे वगैरे, जास्त रूल्स रेग्युलेशन तिथे ह्या गोष्टी पाळत नाहीत किंवा पाळत नाही म्हणजे कायदाच ते जास्त करत नाही. आपल्या भारतामध्ये आपण बघतो की खूप कायदे आहेत आणि कायद्यातून टप्प्याटप्प्याने आपल्याला एक गोष्टी क्लिअर करत जावं लागते, नंतर कुठे आपण आपला व्यवसाय करू शकतो. पण तिथे मुक्त म्हणजे भांडवलशाहीला खूप प्रमोट करतात. त्यामुळे जे जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत आपल्याला अमेरिकेमध्ये पाहायला मिळतात. मग तसं वागतो आपण मित्रांनो. भांडवलशाहीमध्ये काय होते, खाजगीपणाला जास्त महत्त्व दिले जाते, मग ते त्यांच्या वैयक्तिक लेवलवर कोणतीही गोष्ट करो. आणि जे काही आपण बघतो समाजवादी देश आहेत ना, समाजवादी देशामध्ये काय असते की गव्हर्नमेंट त्यांना काही इन्स्ट्रक्शन देत असते आणि त्याच्यानुसार बाकीची जनता आहे ते गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रक्शन जे असतील, ते काही रूल्स रेग्युलेशन सांगितले असतील ते फॉलो करत असते. म्हणजे गव्हर्नमेंट सांगेल या दिशेने जा तर त्या दिशेने जायचं, गव्हर्नमेंट सांगेल हे करा तर करायचं, हे करू नका तर करायचं नाही. म्हणजे अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दिले जातात. मग त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की आदेशात्मक इन्स्ट्रक्शन असतील किंवा सूचकात्मक इन्स्ट्रक्शन असतील. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सत्ता जी आहे ते एखाद्या शासकाच्या हातात असू शकते, म्हणजे ते केंद्रित असू शकते किंवा विकेंद्रितसुद्धा असू शकते. असं काही नाही की विकेंद्रितसुद्धा असू शकते. तर अशा प्रकारे दोन प्रकारच्या आपण अर्थव्यवस्था बघितल्या, म्हणजे समाजवादी आणि एक भांडवलशाही. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला बाजार अर्थव्यवस्था असं म्हणतात, मार्केट इकॉनॉमी असं सुद्धा म्हणतात. आणि जे काही असते ना आपली काय म्हणते कमांड इकॉनॉमी, समाजवादी एक प्लॅन इकॉनॉमी म्हणतात त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात, नियोजित अर्थव्यवस्था अशी सुद्धा वेगवेगळे नावं आहेत, त्यांनी सुद्धा त्याला ओळखतात. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे तिसरी अर्थव्यवस्था, ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आणि सध्या ती भारताने स्वीकारलेली आहे. ती कोणती आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे भांडवलशाही व्यवस्था आणि समाजवादी व्यवस्था दोन्ही याचं सह अस्तित्व आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सापडते. त्यामुळे जी मिश्र अर्थव्यवस्था असते ना ती कशी असते, श्रेष्ठ ठरते. मग तशाच प्रकारे मित्रांनो आपण सहकार हा जर टॉपिक बघितला, या सहकार या टॉपिकमध्ये तर आपण बघतो की सगळ्यांचं समान उद्दिष्ट, समान आर्थिक उद्दिष्ट, समान आर्थिक गरजा आणि समान जो काही नफा वाटा जे काही होईल ते सगळी त्याची समान विभागणी होत असते.
म्हणून आणि लोक जे आहे बळजबरीने यामध्ये सहभागी होतात का? नाही, तर स्वइच्छेने यामध्ये सहभागी होतात, म्हणजे व्हॉलंटरी होतात. म्हणून आपण बघतो सहकाराची तत्त्वे आहे ते भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेपेक्षा कुठेतरी श्रेष्ठ आहेत. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो, सहकाराला दोन्ही अर्थव्यवस्थांना जोडणारा दुवा म्हणून ओळखतो. आता मित्रांनो, अशा प्रकारे सहकार ही जी आहे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झाली असेल. तर आता समोर आपण सहकारी संस्थांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घेणार आहोत. आता हे प्रकार आहेत ना, तसं बघितलं तर खूप किचकट वाटतात, परंतु त्यामध्ये आतमध्ये शिरलं आणि नंतर मग एक एक गोष्ट समजून घेतली की सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होत्यात. तर मी काय सांगते त्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकायच्या. तर नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिला प्रकार येते कृषी पतसंस्था. तर मित्रांनो, पत म्हणजे काय होते? पैसा, आणि संस्था म्हणजे तुम्हाला समजते ऑर्गनायझेशन एखादी. तर कृषी आहे, ॲग्री तर सगळ्यांना समजणारच आहे, बॅकग्राऊंडच ते. तर आपण बघतो की कृषी पतसंस्था म्हणजेच कृषी पतसंस्था कोणाला म्हणू आपण? कृषी क्षेत्रासाठी वित्तीय पुरवठा करणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था असतील तर त्यांना आपण काय म्हणू? कृषी पतसंस्था म्हणतील. आता हा टॉपिक आणि हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला क्लिअर झालं. कृषी पतसंस्था म्हणजे कृषी क्षेत्राला वित्तीय पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था, त्या झाल्या कृषी पतसंस्था. एक्झाम्पल जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था. ओके, क्लिअर आहे गोष्ट. आता समोर जाऊ. समोर काय सांगितलं? बिगर कृषी पतसंस्था. बघा, लक्ष द्या, बिगर या शब्दाकडे लक्ष द्या. बिगर म्हणजे काय? गैर कृषी म्हणजेच काय? बिगर कृषी. पतसंस्था तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे गैर कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणाऱ्या सहकारी ज्या काही संस्था असतात त्यांना आपण काय म्हणतो? म्हणजे बिगर किंवा गैर कृषी पतसंस्था असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट सर्वंट पतपेढी. आता समोर जाऊ आपण. समोर काय सांगते? कृषी बिगर पतसंस्था. आता कृषीच्या ठिकाणी कृषीच्या आधी गैर लागलं आहे का? नाही, म्हणजे कृषी आहेत. बिगर पतसंस्था सांगितलं आहे म्हणजे कृषी क्षेत्रातील तर आहेच, तर गैरवित्तीय सहकारी संस्था असतील त्या कोणत्या? उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाना. कृषी आहे परंतु वित्त पुरवठा करते का? नाही. काय करते? बिगर पतसंस्था. म्हणजे कृषी बिगर पतसंस्था कोणत्या? कृषी क्षेत्रातील गैरवित्तीय सहकारी संस्था. त्यामध्ये आपण बघतो सहकारी साखर कारखाना. एक्झाम्पल समजलं. बिगर म्हणजे काय असते? गैर असते. नीट लक्ष द्या शब्दांकडे, तुम्हाला सेंटेन्स जसंच्या तसं लक्षात राहतं. चौथी टर्मिनॉलॉजी एकदम सोपी आहे, पण बघा, बिगर कृषी आणि बिगर पतसंस्था. कृषी पण नाही आणि पतसंस्था पण नाही, परंतु सहकारी आहे. पण काय? गैरकृषी क्षेत्रामध्ये कार्य करणारी गैरवित्तीय सहकारी संस्था, ती म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कुठेतरी एक्झाम्पलसुद्धा देऊ शकतात. त्याचं एक्झाम्पल विचारू शकतात की ही कशी संस्था आहे. तर लॉजिक लावून सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहू शकतात. गैर आलं तर लक्षात ठेवा, बिगर आलं तर लक्षात ठेवा. कशाच्या समोर गैर लागला आहे, कशाच्या समोर नाही लागलं हे लक्षात ठेवा आणि लगेच सेंटेन्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लवकर आणि सोप्या गोष्टी जातील ह्या सगळ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या काही सहकारी संस्था असतात त्यांचं एक बेसिक गोष्टी आपण त्याच्याशी संबंधित बघितल्या. आता सहकार्याची तत्त्वे काय? नवीन तत्त्वेसुद्धा आहेत. म्हणजे यामध्ये बघितलं ना तर राज्यसेवेच्या अभ्यासामध्ये आहे ते जुनी तत्त्वे कोणती आहेत, नवी तत्त्वे कोणती आहेत ते विचारतात प्रश्नामध्ये. आपण फक्त मी इथे नवी तत्त्वेच घेतलेली आहे आणि नवी तत्त्वेच महत्त्वाची आहेत कारण की तुम्हाला मागची आणि नवीनसुद्धा यामध्ये इन्क्लूड होतात. तर सहकार्याची काही नवीन तत्त्वे स्वीकारण्यात आली. त्यामध्ये आपण बघतो म्हणजे जशी डेफिनेशन आहे तसेच तत्त्व आहेत. त्यामध्ये व्हॉलंटरी सहभाग सांगितला, व्हॉलंटरी पार्टिसिपेशन सांगितलं, म्हणजे खुले आणि ऐच्छिक सभासत्व, ओपन अँड व्हॉलंटरी मेंबरशिप. ओके. लोकशाही निर्देशांक, लोकशाही सगळ्यांना माहिती आहे. तर डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल म्हणजे लोकशाही पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे काय? लोकशाही. कोणी सांगितलं होतं? ही सुंदर व्याख्या आणि अब्राहिम लिंकन यांनी केली होती. तर लोकशाही पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या चालतात म्हणजे लोकच त्यामध्ये सहभाग घेतात, लोकच लोकांसाठी चळवळी करतात आणि लोकच लोकांच्या फायद्यासाठी त्यामध्ये प्रयत्न करत असतात. तर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, स्वायत्ता व स्वतंत्रता म्हणजे ऑटोनॉमी आणि इंडिपेंडन्स. स्वतंत्रता तर आहेच, तुम्ही व्हॉलंटरी सहभाग घेता, तुम्हाला बळजबरी नाही आहे. नंतर तुम्हाला ह्या गोष्टी आवडतात का? तिथे बहुमतांनी निर्णय होतं, सहकार आहे शेवटी. तर स्वायत्ता, ऑटोनॉमीसुद्धा आहे. तर ही काही सहकाराची नवीन तत्त्वे लक्षात ठेवा. आणि सहकारा अंतर्गत सहकार म्हणजे कोऑपरेशन अमॉंग कोऑपरेशन्स म्हणजेच काय होते? एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुबंत, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. आणि समाज कल्याणाची भावना, आणि यातून काय हे नवीन तत्त्व आहे ॲड करण्यात आलं, कन्सर्न विथ कम्युनिटी म्हणजे समाज कल्याण यामधून उद्भवत असेल
समाज कल्याण होत असेल तरच ह्या गोष्टी कुठेतरी सहकारी या संस्थेमध्ये मोडतात आणि एखाद्याला जर इजा होत असेल या गोष्टीमुळे, सहकार्याने आम्ही एकत्र येऊ आणि दुसऱ्यांना मात्र याचा तोटा होत आहे, त्यांचं कुठेतरी नुकसान होत आहे, अशा गोष्टी सहकार्यामध्ये मोडत नाहीत. म्हणजे सगळ्यांच्याच कल्याणाची भावना यामध्ये असली पाहिजे, तेव्हाच तो सहकार असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही गोष्टी समजून घेतल्या. आता समोर आपल्याला काय करायचं आहे, भारतातील जी काही सहकार चळवळ आहे म्हणजे कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन इंडिया, ते आपल्याला बघायचे कशा कशा पद्धतीने चालली आणि काय काय इयर होते, त्याच्याशी संबंधित जे काही इयर आहे त्यावर मागील PYQमध्ये प्रश्न पडलेले आहेत. म्हणजे ग्रामसेवकच्या ते सुद्धा मी ॲनालिसिस केलं आहे, तेथे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आणि समोरसुद्धा येऊ शकतात, म्हणून ते सुद्धा बघून घ्याल. तर आपण बघतो काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, निवडक गोष्टी इथे आणलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये सहकारी चळवळीचा पाया 1904मध्ये रोवला गेला. आता 1904मध्ये कसा काय रोवला गेला हे तुम्हाला सांगतेच, परंतु लक्षात घ्या भारतामध्ये सहकारी चळवळीचा पाया कधी, तर 1904मध्ये. डेट महत्त्वाचे, इयर महत्त्वाचे, लक्षात ठेवा. म्हणजे इयर महत्त्वाचा, लक्षात ठेवा. तर आपण समोर बघतो 2011मध्ये 97वी घटनादुरुस्ती झाली. आता घटनादुरुस्ती म्हणजे काय, संविधान संशोधन. आपण बघतो आपली राज्यघटना आहे, या राज्यघटनेमध्ये टप्प्याटप्प्याने किंवा काळानुरूप काहीतरी बदल होत जातात आणि त्यासाठी ते एक तर साध्या बहुमताने होतात किंवा घटनादुरुस्तीने होतात. आता घटनादुरुस्तीने जे आपण बघतो जे काही होतात तर त्याला घटनादुरुस्ती असं नाव दिले जाते. म्हणजे त्यामध्ये मागील जे कलम असतात किंवा काही कलम ॲड करण्यात येतात. तर तसंच आपण बघतो की 2011मध्ये 97वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यावेळेस सहकार चळवळीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण क्लिअर करणार आहे समोर मी. तर बघा इथे काय, सहकार चळवळीमध्ये आपण बघतो बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते. म्हणजे सहकारी लोक, 4 लोक एकत्र येतात, ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय होते, आर्थिकदृष्ट्या आपण बघतो ते बचत करतात आणि कुठेतरी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत असतात. म्हणून हे सुद्धा एक याचं वैशिष्ट्य आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण नेतृत्वाचं शिक्षण देऊन लोकशाहीचे शिक्षण आपण बघतो. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे यामध्ये, की ग्रामीण नेतृत्व यामध्ये उदयास येते. जे लोक जे असतात त्यांना सहकारांतर्गत घेतलं गेलं तर त्यांनासुद्धा 2-4 गोष्टी माहिती पडतात, ते सुद्धा अपडेटेड राहतात आणि कुठेतरी त्याचंसुद्धा प्रशिक्षण लोकांना त्या माध्यमातून मिळत असते. म्हणून एक लोकशाहीचं शिक्षण आपण म्हणू शकतो ते लोकांना मिळत असते, कारण की लोकांनी लोकांसाठी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर अशा प्रकारे काही वैशिष्ट्यसुद्धा आपण बघितले. आता समोर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. फ्रेडरिक निकोल्सन नावाचे एक तज्ज्ञ होते, 1892ची गोष्ट आहे ही. त्यामध्ये काय झालं होतं, मद्रास प्रांत होता आणि आधी प्रांतच होते. बॉम्बे प्रांत म्हणायचे, म्हणजे मुंबई नाही, बॉम्बे प्रांत म्हणायचे, मद्रास प्रांत म्हणायचे, अशा प्रकारे वेगवेगळे प्रांत होते. तर आपण बघतो मद्रास प्रांतामध्ये शासनाने सहकारी पतसंस्थांचा अभ्यास करण्यासाठी, कुठे, मद्रास प्रांतामध्ये शासनाने सहकारी पतसंस्थांचा अभ्यास करण्यासाठी 1892मध्ये फ्रेडरिक निकोल्सन या व्यक्तीला काय केलं तर जर्मनीला पाठवलं होतं आणि त्यांनी काय केलं, जर्मनीहून ही प्रेरणा घेऊन भारतामध्ये सहकारी संस्थांची काय केली तर सहकारी संस्था स्थापन केल्या. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे की फ्रेडरिक निकोल्सन 1892मध्ये आपण बघतो कुठे गेले होते, जर्मनीला गेले होते आणि जर्मनीतून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे भारतामध्ये सहकारी संस्था स्थापण्याची. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून नोट असू द्या तुमच्याकडे ह्या गोष्टी. तर आपण बघतो मित्रांनो, सहकाराबाबत 97वी जी काही घटनादुरुस्ती आहे ते 2011मध्ये झाली आणि 12 जानेवारी 2012ला ती संमत झाली आणि 15 फेब्रुवारी 2012पासून ते संपूर्ण देशभरामध्ये सहकाराबाबत जी काही घटनादुरुस्ती आहे ती लागू झालेली आहे आणि याच्या बाबतीत काही सुधारणासुद्धा आहे. आता सुधारणा कधी कधी झाल्या त्यासुद्धा आपण बघणार आहोत. तर सुधारणा 43B आपण बघतो. घटनादुरुस्तीमुळे काय झालं तर राज्यघटनेमध्ये 43B नावाचा जे काही कलम आहे ते ॲड करण्यात आला आणि त्यामध्ये आपण बघतो सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि याच्याशी संबंधित भागसुद्धा आहे. कुठले भाग आहेत तर आपण बघतो एकूण जे काही भाग आहेत त्या भागांमध्ये भाग 9 ॲड करण्यात आला. भाग 9B ॲड करण्यात आला. लक्षात ठेवा, भाग 9 नाही, भाग 9B ॲड करण्यात आला आणि त्यामध्ये आपण बघतो सहकारी संस्था या नवीन भागाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. अशा प्रकारे आपण 97वी घटनादुरुस्ती 2011ची त्याबद्दल माहिती घेतली. आता समोर मित्रांनो काही महत्त्वाचे गोष्टी त्यासुद्धा क्लिअर करायचे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं 1904मध्ये सहकारी या विषयाचा पाया जो आहे भारतामध्ये रोवला गेला. तर आपण या गोष्टीशी संबंधित सगळ्या गोष्टी क्लिअर करणार. आपण बघतो सहकारी पतसंस्था स्थापन करून ग्रामीण पुनर्जीवन व्हावे या उद्देशाने ब्रिटिश शासनाने 1904मध्ये सहकारी पतपुरवठा संस्था
जो काही कायदा आहे तो संमत केला. कधी? सहकारी पतपुरवठा संस्था जो कायदा आहे तो कधी संमत करण्यात आला? 1904 मध्ये. आणि तो कोणी केला होता? आता 1904 मध्ये केला आहे. साहजिक गोष्ट आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये, कारण इंग्रजांचं राज्य होतं ना, तर इंग्रजांच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडून आल्या. आणि त्यावेळेस काय उद्दिष्ट होता या सहकारी पतसंस्था किंवा पतपुरवठा कायद्याचा? काय उद्दिष्ट होता? तर ग्रामीण कृषी पतसंस्था शेतकऱ्यांना अल्पकालीन जे काही कर्ज पुरवण्यासाठी या गोष्टीसाठी जे आहे तो सहकारी पतपुरवठा संस्था कायदा 1904चा करण्यात आला होता. परंतु हा जो कायदा होता तो मर्यादित होता. आणि आपण बघतो सहकारी संस्था कायदा जो आहे यासमोर 1912चा तो व्यापक कायदा होता. आता हे दोन्ही गोष्ट महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला दोन्ही प्रश्न पडू शकतात, परंतु काही गोष्टी लक्षात घ्या की पहिला जो कायदा 1904चा तो मर्यादित होता, म्हणजे आणि दुसरा जो होता 12चा तो थोडा व्यापक होता, विस्तारित रूप त्याच्यामध्ये होतं. म्हणजे आधीच्या आणखी काही गोष्टी त्यामध्ये ॲड करण्यात आल्या होत्या. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला कायदा विचारू शकता. 1904च्या कायद्यावर आधी प्रश्न पडलेला आहे, तर लक्षात ठेवा. तर काही की पॉईंटसुद्धा आहेत जे मी काढलेले आहेत, म्हणजे मला जे इम्पॉर्टंट वाटलं आणि आधी PYQचा अभ्यास केलेला आहे त्यामधून ह्या सगळ्या गोष्टी मला दिसल्या. तर त्यामध्ये की पॉईंटमध्ये शेतकरी जी कर्ज घेतात त्यात गैरसंस्थात्मक स्रोतांचा, उदाहरणार्थ सावकार आहेत यांचा वाटा 90%. आपण बघतो शेतकरी प्रामुख्याने कर्ज घेतात, तर गव्हर्नमेंटची ज्या काही बँक असतात त्यांना लोन एवढा इझिली प्रोव्हाइड करतात का? त्याच्यासाठी किती खटपट करावी लागते. म्हणजे आपण बघतो कागदपत्रे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आणि ही जी प्रोसेस असते ना हिची लांबी जी असते ना, म्हणजे या प्रोसेसला खूप वेळ लागते. आणि ही प्रोसेस पूर्ण करेपर्यंत इकडे शेतकऱ्याच्या ज्या काही गरजा असतात, नीड असतात, त्या शेतकऱ्याला पैशाची गरज असते. मग अशा वेळेस आपण बघतो शेतकरी जवळचा मार्ग अवलंबतो. त्यामध्ये सावकार आपण बघतो. आता सावकार हा शब्द वापरत नाही, कुठे कुठे वापरत असेल, परंतु त्याच्या ठिकाणी बऱ्याचशा संस्था आहेत, लोक आहेत जे काय करतात पैशाचे म्हणजे पैसे पुरवतात. त्यांच्याकडून आपण बघितलं तर सर्वात जास्त जे आपण बघतो शेतकरी जे असतात ना, जे काही कर्ज घेत असतात प्रामुख्याने ते गैरसंस्थात्मक स्रोतांकडूनच घेत असतात. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला कन्सेप्च्युअलीसुद्धा आता क्लिअर झाली. म्हणजे 90% वाटा या गोष्टीमध्ये गैरसंस्थात्मक स्रोतांचा आहे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वाट्यामध्ये आपण बघतो. तर आणखी काही महत्त्वाच्या समित्या आहेत, म्हणजे भरपूर समित्या आहेत ज्यावर प्रश्न पडलेले आहेत आधी MPSCला, कंबाईनला आणि बाकीच्या सरळ सेवा बाकीच्या एक्झाममध्ये सुद्धा. तर आपण बघतो समित्या भरपूर आहेत, परंतु काही महत्त्वाच्याच घेतलेल्या आहेत. नाहीतर समित्यामध्येच 2-3 लेक्चर होतील, इतक्या समित्या आहेत. तर बघा मित्रांनो, गोरवाला समिती होती आणि गोरवाला समितीने एक सुंदर वाक्य म्हटलं आहे, अतिशय सुंदर वाक्य आहे. त्यांनी रिॲलिटीसुद्धा त्या वाक्यामधून आपल्याला दिसते आणि सखोलतासुद्धा त्या वाक्याची दिसते, म्हणून त्यावर 2-3 वेळा प्रश्न पडलेला आहे. तर बघा, सहकारी संस्था अयशस्वी ठरल्या पण सहकार यशस्वी व्हायला पाहिजे, हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. आता तुम्हाला सहकार याची डेफिनेशन समजली असेल तर सहकार या गोष्टीची सखोलता तुम्हाला इथे समजेल या वाक्यामधून. तर खूप सुंदर वाक्य आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मस्त डेफिनेशन आहे, म्हणजे मस्त, म्हणजे खूप छान पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. तर आपण बघतो दांतवाला समिती होती. तर 1965ची गोष्ट आहे ही. आणि त्यावेळेस कृषी किमती आयोग होता आपला, त्यावेळेस स्थापन झाला होता आणि त्याची जे अध्यक्ष होते ना ते दांतवाला होते, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून यांना जे होते ना, सहकाराशी संबंधित ही समिती आहे, म्हणून सहकार विपणन समिती म्हणून सुद्धा या समितीला ओळखलं जाते. तसंच आता समोर आहे शिवरामन समिती, आणि शिवरामन समिती सगळ्यांना माहितीच असायला पाहिजे. आणि नाबार्डचा जिथे संबंध आला तिथे शिवरामन समिती आली. 1882मध्ये आपण बघतो नाबार्डची स्थापना झालेली आहे. आणि त्याच्याशी कोणाच्या शिफारशीनुसार झाले? शिवराम समितीच्या शिफारशीनुसार झाली. आता मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न राहील की नाबार्डची स्थापना कधी झाली, ती डेट मला तुम्हाला पर्टिक्युलर सांगायची आहे, तर नक्की ती डेट कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षामध्ये जास्त राहतील, तर लक्षात ठेवा. तसेच नाबार्डबद्दल सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा. तर मित्रांनो, शिवरामन समिती आणि नाबार्ड त्याच्याशी संबंधित कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर समोर आपण बघतो मित्रांनो, AM खुसरो समिती आहे, याबद्दल सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणजे 1 लाईनर प्रश्न पडलेला आहे. कृषी पतपुरवठा आढावा समिती म्हणून या समितीला ओळखले जाते. 1966ची ही समिती आहे, म्हणून महत्त्वाची समिती आहे. तसंच राष्ट्रीय सहकार धोरण आहे ते कधी झालं होतं हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय सहकार धोरण आहे ते 2002मध्ये झालं होतं, म्हणून हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर तुमच्याकडे काही गोष्टी नोट असू द्या. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या समित्या वगैरे असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्या आपण 1 लाईनर स्वरूपात काही गोष्टी पुढच्या समोरच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे घेणार आहे. आणि पुढचा भागसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये भरपूर ऑब्जेक्टिव्ह राहिलेले आहेत, ते आपण तिथे कव्हर करू. तुम्ही हा भाग बघा, त्याच्यानंतर तो भाग बघाल.
आणि शेवटी या व्हिडिओमध्ये जाता जाता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकार मंत्रालय आता करंटशी रिलेटेड गोष्ट आहे. कारण करंटच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आता आपण 24मध्ये जरी बघत असलो तरी 23च्या 22च्या कधी 21च्या सुद्धा करंटच्या त्यावर प्रश्न पडू शकतात. तर लक्षात ठेवा, सहकार मंत्रालय जे जुलै 2021मध्ये काय करण्यात आलं आहे, स्थापन करण्यात आलं आहे. तसं आपण बघितलं, सहकार हा कशातला विषय आहे तर राज्यसूचीचा विषय आहे. परंतु केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केलं आहे. मग याआधी आता सहकार मंत्रालय त्यांनी स्थापन केलं आहे, तर याआधी त्या सहकार मंत्रालयाचं काम कोण पाहत होतं? तर पूर्वी जे कृषी मंत्रालय होतं ना, ते सगळं जे काही गोष्टी होत्या याच्याशी संबंधित त्या सगळं बघत होतं. आता त्याच्यासाठी सेपरेट मंत्रालय, सहकार मंत्रालय. मित्रांनो, यापुढील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपल्याला पार्ट 2मध्ये कव्हर करायच्या आहेत. वन लायनर स्वरूपात प्रश्न असतील आणि महत्त्वाच्या ज्या काही संस्था असतील याच्याशी संबंधित, नाबार्ड वगैरे, हे तर आपण आधी घेतले आहे. तरीसुद्धा एकदा मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करेल. तर तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आजचा महत्त्वाचा प्रश्न राहील. तुम्हाला 2 प्रश्न विचारते. नाबार्डबद्दल तुम्हाला जेवढी माहिती असेल तेवढी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ते कधी स्थापन झाली, त्याच्याशी संबंधित समिती कोणती, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे नाबार्ड नेमकं काय काम करते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की सहकार मंत्रालय याबाबतीत तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्याचे अध्यक्ष कोण असतात आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या ज्या काही घटना दुरुस्ती आहेत त्यासुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न तुमच्यासाठी. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर भेटूया पुढील भागामध्ये, पार्ट 2मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.